श्रेया, मोठा गेम झाला यार. नमस्कार मंडळी, कसं काय मंडळीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बिग बॉसच्या घरात पुन्हा बसला आहे एलिमिनेशनचा धक्का. या आठवड्यात प्रेक्षकांना बसला मोठा धक्का. फोकस इंडियन म्हणजेच करण सोनावणे घरातून बाहेर गेलेले आहेत. सोबतच आयुष संजीव हे देखील घरातून बाहेर गेले आहेत. हो मंडळी, डबल एलिमिनेशनने सगळ्यांनाच सरप्राईज दिलं. पहिलं वाटलं होतं की दोघांपैकी एक कोणीतरी सिक्रेट रूममध्ये जाईल. सुरुवात करूया करण सोनवणे यांच्यापासून. घरात यांचा गेम सुरुवातीला शांत पण ऑब्झर्व करणारा होता. स्ट्रॅटेजीने खेळण्याचा प्रयत्न करत होते. काही टास्कमध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला, पण स्ट्रॉंग बॉन्डिंग तयार करण्यात ते थोडेसे मागे पडले होते. शेवटच्या आठवड्यात नॉमिनेशन्समध्ये आल्यावर त्यांच्यावर डेंजर झोनची तलवार होतीच. आणि अखेर त्यांचा प्रवास या संडेच्या एपिसोडमध्ये संपला. आता बोलूया आयुष संजीव यांच्याबद्दल. आयुष संजीव यांचा स्टाईल थोडासा इमोशनल आणि एक्सप्रेसिव्ह होता. काही घरातील सदस्यांसोबत त्यांची छान बॉन्डिंग झाली होती, पण गेममध्ये कन्सिस्टन्सी थोडी कमी पडली असं प्रेक्षकांचं मत होतं. त्यातमध्ये त्यांची हेल्थ कंडिशनसुद्धा ठीक नव्हती. घरामधील तिघे म्हणजेच सचिन, कुमावत, करण सोनावणे आणि आयुष संजीव हे डेंजर झोनमध्ये होते. त्यातील सचिन कुमावत यांना जरा जास्त वोट्स मिळाल्यामुळे ते सेफ झाले. डबल इलेक्शनमुळे घरातील समीकरण पूर्णपणे बदलणार आहे. अलायन्स बदलतील की नवीन ग्रुप तयार होतील की एखादा सायलेंट प्लेअर आता पुढे येईल. बिग बॉसच्या घरात काही परमनंट नसतं, ना मैत्री ना वैर. तुमच्या मते करण आणि आयुष यांचे एविक्शन योग्य होतं का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच बिग बॉस मराठी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.